सुखो बुद्धान उपादो सुख सद्धम्मदेशना सुख संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतिदूत महामानव तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी सिन्नर या ठिकाणी बाळासाहेब मार्तंड वावीकर परिवाराने आपल्या सामूहिक आजीविकेमधून सुंदर अशा या घराला निर्माण केला आहे। या घरामध्ये राहत असताना संपूर्ण वावीकर परिवारांना सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त व्हावे, त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा पूर्णत्वास जाव्या यासाठी भगवंताने 26 वर्षापूर्वी मनुष्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी जो उपदेश दिला तो परित देशनेच्या द्वारा या ठिकाणी आपण संपन्न केला आहे। या निमित्ताने आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासकांच्या प्रती व आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्म श्रवण करणाऱ्या सर्वच उपासक उपासकांच्या प्रती अनंत असीम अपार मंगलमंत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। या मंगलमय प्रसंगी खरं तर हा महिना आणि आता समोरील 3 महिने अत्यंत पवित्र असे मानल्या जातात, कारण आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा 3 महिन्याचा जो कालावधी असतो तर तो वर्षावासाचा कालावधी असतो आणि त्यामुळे आता येणाऱ्या 29 तारखेला आषाढ पौर्णिमा आहे। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा 3 महिन्यापर्यंत बौद्ध धर्मामध्ये आणि अन्य धर्मामध्ये सुद्धा आपापल्या परीने विशेष रूपाने अत्यंत कुशल कर्म पुण्यकर्म करण्याची एक संधी आपल्याला निर्माण होत असते या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये। आणि त्याचंच एक औचित्य साधून आज वावीकर परिवाराने सुंदर असं बघा हे घर निर्माण केलं आहे। या घराचा गृहप्रवेश या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। त्यानिमित्ताने आपण बुद्धपूजा परित देशना परित्राण पाठ या ठिकाणी संपन्न केलेला आहे। 26 वर्षापूर्वी भगवंताने संपूर्ण मनुष्यांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी हा उपदेश दिला। आता बऱ्यापैकी लोकांना काही समजलं नसेल ठीक ना, मी काय बोललो एवढ्या वेळापर्यंत समजलं का? नाही, म्हणजे कोणाला काही समजलं नाही की ना काय बोललो ते या वेळापर्यंत, कारण ते पाली भाषेमध्ये होतं। 26 वर्षापूर्वी भगवंताच्या काळामध्ये पाली भाषा ही बोली भाषा होती। आज जसं आपण मराठी बोलतो, बहुतांश लोक मराठी बोलतात, हिंदी बोलतात, इंग्लिश बोलतात, तर त्या काळामध्ये पाली ही लोकभाषा होती आणि भगवंताचा उपदेश हा लोकभाषेमध्ये आहे, म्हणजे लोकांना कळावा, लोकांना समजावा आणि त्यामुळे लोकांनी त्याचं आचरण करावं, त्याचं अनुसरण करावं, त्यानुसार जीवन जगावं यासाठी भगवंताने 26 वर्षापूर्वी त्या लोकभाषेमध्ये अर्थात पाली भाषेमध्ये उपदेश दिला। तर आजही आपण जेव्हा बुद्धवचन म्हणत असतो तर पाली भाषेमध्येच म्हणत असतो, कारण पाली भाषेचा एक विशेष प्रभाव असतो बघा। आता तुम्हाला समजत जरी नसेल तरी सुद्धा तुम्ही एकाग्र
चित्ताने ते श्रवण केलं. ऐकलं की नाही तुम्ही? एकाग्र चित्ताने ऐकलं म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजत नाही, परंतु आपल्या कानाला प्रिय वाटते, है की नाही? कर्णप्रिय वाटते. आणि कानाला जर आपल्या एखादी प्रिय गोष्ट जर वाटत असेल, तर ती गोष्ट आपल्याला आनंद देणार ठरते, सुख देणार ठरत असते. आणि मग त्याचा जर अर्थ आपल्याला कळाला, तर अधिक अधिक सुख मात्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊ शकते. तर काही गोष्टींचा मी अर्थ तुम्हाला सांगणार आहे विशेष रूपाने एक 10-15 मिनिटामध्ये. कारण आम्हाला जळगावला म्हणजे जायचं आहे. उद्याचं प्रोग्राम आहे. तर बाबांचा फार वेळेस फोन आला, तारीख द्या, तारीख द्या, तारीख द्या. कारण या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये शेड्यूल थोडं बिझी असतं. तसं वर्षभरच आमचं म्हणजे बिझी शेड्यूल असते. कारण धम्मप्रचार आणि प्रसार करणं ही काळाची गरज आहे. आणि त्यामुळे जेवढं काही आपल्याला म्हणजे धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येतो, त्या पद्धतीने आम्ही सातत्याने धम्मदौरे करत असतो. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही फिरत असतो. आणि त्याच दृष्टीने उद्या आम्हाला जळगावला म्हणजे जायचं आहे. आता हा प्रोग्राम झाला की लगेच ऑन दी स्पॉट जळगावला म्हणजे निघणार आहे. स्वतःच गाडी चालवणे, स्वतःच कार्यक्रम करणे, स्वतःच प्रवचन करणे, हा सगळा एक हाती कार्यक्रम आहे बघा. आणि त्यामुळे धम्मबल आहे, ऐक ना. धम्मबल जर असेल तर आपण कुठलीही गोष्ट करू शकतो. जे धम्मबल जर आपल्यामध्ये असेल, आध्यात्मिक बल ज्याला भगवंतांनी असं म्हटलं आहे, धम्मबल जर आपल्यामध्ये असेल तर आपण कुठल्याही प्रकारची गोष्ट मात्र सहज, प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने ती गोष्ट आपण करत असतो. आणि त्यामुळे काही असं विशेष आम्हाला ती सवय झाली आता, काही विशेष फरक पडत नाही. परंतु धम्माचं जे काही आचरण आहे, धम्म श्रवण करणे, धम्माला धारण करणे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करणे, हे आपल्या जीवनातील बघा अनंत आणि असीम असं पुण्यकर्म असते, कुशल कर्म असते. कारण मनुष्याला पुण्यकर्माची, कुशल कर्माची, चांगल्या कर्माची अत्यंत बघा आवश्यकता आहे. पुण्य आपलं जर चांगलं असेल, कुशल कर्म जर आपलं चांगलं असेल, तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला एक सुखाचा मार्ग म्हणजे प्राप्त होत असतो. भगवंताने वेगवेगळ्या प्रसंगी मनुष्याच्या हितासाठी, सुखासाठी, कल्याणासाठी बघा उपदेश दिलेले आहेत. कारण मनुष्याला शेवटी सुख हवं आहे, ऐक ना. प्रत्येक मनुष्याला सुख हवं आहे. आता हे जे आपण घर निर्माण केलं, तर घर सुद्धा सुखासाठीच आहे, ऐक ना. ऊन, वारा, पाऊस, हवा यापासून संरक्षण होण्यासाठी घराची आवश्यकता आहे. मनुष्याला सुद्धा आवश्यकता आहे, पशु पक्ष्यांना सुद्धा आवश्यकता आहे, प्राण्याला सुद्धा आवश्यकता आहे. म्हणजे घराची आवश्यकता सर्वांनाच आहे. असं या संसारामध्ये जो जिवंत प्राणी आहे, त्या प्रत्येक जिवंत प्राण्याला निवाऱ्याची अत्यंत आवश्यकता असते. आणि त्यामुळे आपण सुद्धा घर निर्माण केलं. आता घर म्हणता येत नाही म्हणा याला, कारण बिल्डिंग आहे मोठी, ऐक ना. 3-4 माळ्याची बिल्डिंगच आहे. त्यामुळे फार मोठं पुण्यकर्म आहे बाबांचं, की बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हे सर्व वैभव बघा आपल्याला प्राप्त झालं आहे. कधी काळी राहण्यासाठी चांगल्या प्रकारचं घर नव्हतं, आज बघा एवढं सुंदर असं आहे टोलेजंग म्हणजे बंगला बघा निर्माण केला. हे सर्व बाबासाहेबांची पुण्य आहे. अत्यंत स्वादिष्ट, रुचकर अशा प्रकारचं रोज आपण भोजन ग्रहण करू शकतो, हे सर्व बाबासाहेबांचे पुण्य आहे. जे काही चांगल्या प्रकारचे वस्त्र आपण परिधान करतो, हे सर्व बाबासाहेबांचे पुण्य आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे जे काही परिवर्तन आहे, म्हणजे भौतिक परिवर्तन असेल किंवा आध्यात्मिक परिवर्तन असेल, तर हे भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचं परिवर्तन केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे, माता रमाईच्या त्यागामुळे आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे अनंत उपकार आहे, ज्या उपकाराची बघा आपण कधी परतफेड करू शकत नाही. आपलं संपूर्ण जीवन जरी बाबासाहेबांच्या धर्मकार्यासाठी आपण जरी दिलं, वाहिलं, तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला, त्या धम्माचं आचरण करणे, त्या धम्माला जाणणे, त्या धम्माला समजून घेणे, स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी धम्म आपण समजून घेतला पाहिजे, धम्माला जाणून घेतलं पाहिजे, धम्माचं आपण आचरण केलं पाहिजे. आणि आपल्याला जे काही प्राप्त होत असते, आपल्याला जे काही माहिती असतं, तर ते इतरांना सुद्धा आपण तशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं आता आम्ही आलो बघा, अत्यंत सुंदर अशी बुद्धपूजा बघा इथे म्हणजे मांडलेली आहे. प्रसन्नता वाटते की नाही? आल्या आल्या पाहिल्याबरोबर एकदम प्रसन्न वाटते. म्हणजे
अत्यंत सुंदर बघा बुद्धपूजा म्हणजे निर्माण केली. हे सुद्धा एक कुशल कर्म आहे, हे सुद्धा एक पुण्यकर्म आहे. कारण बुद्ध पूजा करत असताना आपलं मन प्रसन्न असते. मला वाटतं ताईनं म्हणजे केलेली आहे. ऐक ना, ताईने बघा बुद्धपूजाचं एवढं सुंदर बघा हे आसन निर्माण केलं. ताईसाठी एकदा साधुवाद द्या बघा सर्वांनी आपण. कारण पुण्यकर्म आहे बघा, बुद्ध पूजा करणं हे पुण्यकर्म आहे. सुमन नावाच्या माळ्याने बघा भगवंताची फुलाने पूजा केली. जर तुम्ही प्रवचन जर ऐकत असाल तर सुमन माळी नावाचा भगवंताच्या काळामध्ये एक माळी होता. त्याने बघा भगवंताची फुलाने पूजा केली. सहज केली नाही, फक्त करायची म्हणून केली नाही, कारण त्याला राजवाड्यामध्ये रोज फुलं द्यायची असतात. कारण राजा राणीला सजण्यासाठी, कारण महालामध्ये अनेक राण्या असायच्या, त्यामुळे रोज 8 टोपली फुलं सुमन नावाचा माळी राजवाड्यामध्ये देत असे. जेव्हा त्याला कळते की भगवंत आलेले आहेत राजगृहामध्ये आणि भगवंत आल्यानंतर तो असा विचार करतो की अरे भगवंत समोर आहेत, भिक्खू संघ सुद्धा एवढा मोठा समोर आहे आणि भगवंताची पूजा करण्याची संधी आपल्याला काही प्राप्त होत नाही. आपल्याकडे फुलं आहे, भगवंताची आपण फुलाने पूजा केली पाहिजे. तर तो विचार करतो की मी जर भगवंताची फुलाने जर पूजा केली आणि मी जर समजून घ्या दरबारामध्ये फुलं दिले नाही, रोज तर दरबारामध्ये द्यावं लागतात फुलं, आज जर मी दरबारामध्ये फुलं दिले नाही तर काय होईल? काय होऊ शकते तुमच्या अंदाजाने? शिक्षा मिळेल ना. कारण रोजची गोष्ट जर असेल, रोज जर त्याला फुलं द्यावं लागत असतील, राजा राजा असतो आणि तो विचार करतो की मी जर दरबारामध्ये फुलं दिली नाही तर मला शिक्षा सुद्धा होऊ शकते, राजा मला दंड सुद्धा देऊ शकतो. एवढंच नव्हे तर राजा मला फाशीची शिक्षा सुद्धा देऊ शकतो. राजाच्या मनामध्ये जी असेल ती गोष्ट होऊ शकते. आणि समजून घ्या राणीसाठी जर ते फुलं लागत आहेत, राणीसाठी रोज फुलं पाहिजे आहे, राणीनं जर सांगितलं राजाला की आम्हाला फुलं नाही प्राप्त झाले तर राणीचा आदेश मात्र राजा काही टाळणार नाही. आणि त्यामुळे तो विचार करतो. दोन गोष्टी, दोन विचार त्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात. एक विचार असा उत्पन्न होतो की सम्यक संबुद्ध समोर आहे, भगवंताचा एवढा पवित्र भिक्खू संघ समोर आहे आणि ही जी पुण्यकर्म करण्याची संधी जी मला आहे, भगवंताची पूजा करण्याची, भिक्खू संघाची पूजा करण्याची ही जी संधी मला आहे, ही संधी पुन्हा येईल सांगता येत नाही. कारण आता सध्या भगवंत माझ्या समोर आहे, भिक्खू संघ माझ्या समोर आहे, हा विचार येतो. दुसरा विचार, जर राजवाड्यामध्ये दिली नाही तर शिक्षा होऊ शकते. तर तो असा विचार करतो की भगवंताची पूजा करणं अनंत कुशल कर्म आहे, अनंत पुण्यकर्म आहे. भिक्खू संघाची पूजा करणं अनंत कुशल कर्म पुण्यकर्म आहे. राजाने जो दंड देईल तो दंड देव. तो विचार असा करतो की राजा जो दंड देईल तो देईल, आज मात्र ही सुवर्ण संधी काही मी सोडणार नाही. आणि असं म्हटलं आहे बघा, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की 1 टोपलीवर फुलं तो भगवंताच्या अंगावरती फेकत असतो. असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की 1 टोपली फुलं भगवंताच्या डाव्या बाजूला जशाचा तसे, जसे झाडाला चिपकलेले असतात तसे ती चिपकतात. पुन्हा दुसरी टोपली फेकतो उजव्या खांद्यावरती, म्हणजे असे संपूर्ण शरीरावरती भगवंताचे ते फुलं आच्छादित होत असतात. आणि भगवंत जसे समोर समोर चालू लागले तसे तसे ते फुलं हळूहळू हळूहळू पडत असतात आणि संपूर्ण भिक्खू संघ बघा त्या फुलावरून चालत असतो. हे जे दृश्य तो पाहतो सुमन माळी, त्याला अत्यंत हर्ष होतो, त्याला अत्यंत आनंद होतो आणि त्याला असं वाटतं की अरे जणू काही माझ्या डोक्यावरती राजमुकुट आहे, जसं मी आज राजा बनलो आहे, एवढा आनंद बघा त्याला प्रसंगी निर्माण होत असतो. तो प्रसंग जातो, भगवंताला वंदन करतो, भगवंत भिक्खू संघ निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर मात्र तो विचार करतो की आता दरबारात जाण्याचा काय फायदा आहे, कारण फुलं तर आपल्याकडे नाही आहेत. मग तो घरी जातो. घरी गेल्यानंतर पत्नीची सवय असते, कारण 8 फुली टोपलं दिल्यामुळे त्याला 8 नाणे रोज भेटत असतात. सुवर्ण नाणे पूर्वीच्या काळामध्ये 8 नाणे भेटत असतात. आणि पत्नीची सवय असते की सुमन माळी जेव्हा घरी येतो तेव्हा पत्नी हात समोर करत असते. कशासाठी? नाण्यासाठी. पगार आला की हात समोर होते, किती झाले पगार सांगा, आहे की नाही व्यवहारामध्ये. तसा तिची सवय असते, लगेच ती हात समोर करते. सुमन माळी असं म्हणतो की आज काही फुलं मी विकले नाही. मग काय केले फुलं, तर मग सगळा वृत्तांत तो सांगत असतो. सांगल्याबरोबर तिने काय म्हणायला पाहिजे,
काय म्हणायला पाहिजे? चांगलं म्हणायला पाहिजे की नाही? पण चांगलं सुचते का माणसाला? सहजासहजी काही चांगलं सुचत नाही. ती म्हणते अरे रे 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 माझा सत्यानाश झाला म्हणते. म्हणजे माझा सत्यानाश झाला म्हणते कसा? आता राजा तुम्हाला शिक्षा करणार, राजा तुम्हाला शिक्षा देणार. मी हे तुमचं कुशल कर्म असो की तुमचं पाप कर्म असो, यामध्ये माझा तीळ मात्रही संबंध नाही, काही संबंध नाही म्हणते ती. आणि लगेच दरबारामध्ये जाते. दरबारामध्ये गेल्यानंतर राजाच्या समोर सर्व हकीकत सांगत असते आणि पुन्हा ती असं म्हणते की महाराज, हे कुशल कर्म असो की पाप कर्म असो, माझा तीळ मात्र सुद्धा याचे संबंध नाही. राजा स्मित हास्य करतो. राजा मनामध्ये विचार करतो की अरे किती मूर्ख स्त्री आहे, एवढं मोठं पुण्यकर्म आपल्या पतीने केलं, एवढं कुशल कर्म केलं, चांगलं कर्म केलं, या चांगल्या कर्मामध्ये, कुशल कर्मामध्ये, पुण्यकर्मामध्ये सहभागी व्हायचं सोडून ही असा विचार करते की मला काही घेणं देणं नाही. वास्तविक पाहता पती पत्नींच्या जीवनामध्ये जे काही सुख दुःख असतात किंवा प्रसंग असतात ते एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे, तो नियम आहे, संसाराचा नियम आहे. परंतु ती मात्र भिन्नता तिथे पाहायला मिळते. राजा असं म्हणतो की ठीक आहे, तुझा संबंध नाही आहे तर नाही आहे, सुमन माळ्याला बोलून घ्या. सुमन माळ्याला बोलवलं जातं आणि बोलवल्यानंतर सुमन माळ्याला आता वाटते की आपल्याला शिक्षा होणार आहे. पण राजा हुशार असतो, राजा बुद्धिवान असतो, राजा भगवंताचा उपासक असतो. आल्याबरोबर तो म्हणतो की तू जे कुशल कर्म केलं, तू जे पुण्यकर्म केलं, या पुण्यकर्मामध्ये माझा सुद्धा सहभाग असू दे, माझी सुद्धा प्रसन्नता आहे, मला सुद्धा आनंद आहे. हे पुण्यकर्म मला सुद्धा तू दे, अर्पण कर. कारण पुण्यकर्म घेता येत नाही हिसकून, ऐक ना. कोणी जर असं म्हटलं की याचं पुण्यकर्म मी हिसकून घेतो, असं बिलकुल जमत नाही. बाकी सगळं काही घेता येतं, पुण्य आणि पाप कोणाचंही घेता येत नाही. आणि त्यामुळे तो म्हणतो की तू जर देशील तर माझं पुण्य होईल. तर सुमनवाळी तर प्रसन्न होतो, आनंदी होतो. तो म्हणतो की महाराज, माझं हे संपूर्ण पुण्यकर्म मी तुम्हाला समर्पित करतो. असं म्हटलं आहे बघा, साहित्यामध्ये उल्लेख आहे की राजा त्याला असंख्य बक्षीस देत असतो, खूप मोठे बक्षीस त्याला देतो आणि तो सुमन माळ्याचा सुमन श्रेष्ठी बनत असतो. फार मोठी स्टोरी आहे. सांगण्यात तात्पर्य हे आहे की जेव्हा आपण पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, चांगले कर्म करतो, बुद्धांची फुलाने पूजा करणं सुद्धा अनंत आणि असीम असं बघा कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. ते प्रसन्न चित्ताने केले पाहिजे, ती आनंदी चित्ताने केली पाहिजे. कारण प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने जर आपण पूजा केली, तुम्ही जर बघा कधी व्हिडिओ बघितले, तुम्ही जर कधी फोटो बघितले, महाबोधी वृक्षाची जिथे भगवंताला ज्ञान प्राप्त झालं बघा, तर तिथे पूजा रोज होते, रोज फुलाने पूजा होते. तुम्ही आता जर व्हिडिओ जर बघितले असतील किंवा फोटो जर बघितले असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या फुलाने बघा पूर्ण जो काही बोधिवृक्षाचा परिसर आहे, तर तिथे बघा पूर्ण असे 1 फुटभर फुलं आथरली असतात. का? कारण ते बोधिमंडल आहे. त्या बोधिमंडलाची पूजा करणं अनंत कुशल कर्म असते, अनंत पुण्यकर्म असतं. आणि त्यामुळे आपल्या घरातील जे काही बुद्धाचं अधिष्ठान असेल, विहारामधलं आपल्या अधिष्ठान असेल, तर खूप चांगल्या प्रकारचं बघा आपण सजवलं पाहिजे. कारण ते अनंत पुण्यकर्म आहे, अनंत कुशल कर्म आहे. कारण पुण्यकर्म, कुशल कर्म हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्याला जे जे काही प्राप्त होत असते, हे सर्व आपल्या पुण्यकर्मामुळेच होत असते. म्हणजे वर्तमान काळामध्ये जे काही सुख आणि दुःख आपल्याला जे मिळतं, तर ते बघा आपल्या पुण्यकर्मामुळे आपल्याला मिळत असते. मेहनत आपली आहे, परिश्रम आपले आहे. मेहनत तर आवश्यकच आहे, मेहनत आवश्यक आहे, परिश्रम आवश्यक आहे, प्रामाणिकता आवश्यक आहे. सगळे जे काही सद्गुण जर आपल्या सोबत असतील तर मात्र आपण यश संपादन करत असतो. पण हे सद्गुण जर आपल्यामध्ये नसतील तर आपण आपल्या जीवनामध्ये यश संपादन करत नाही. आणि त्यामुळे प्रामाणिकपणे जर आपण जीवन जगलं, शीलाचं जर आपण आचरण केलं, दानपुण्य जर आपण केलं, धम्माचं आचरण जर आपण केलं, तर आपल्या जीवनामध्ये बघा आपली उन्नती होत असते, उत्तरोत्तर आपली उन्नती होत असते. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये उन्नतीचा मार्ग आपण धारण केला पाहिजे. मग उन्नतीचा मार्ग कोणता? तर शील मार्ग हा उन्नतीचा मार्ग आहे. मग शील मार्ग कोणता? जसं तुम्ही आता शील ग्रहण केलं, 5 शील मी तुम्हाला दिले, आहे की नाही? पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समादयामि. कोणत्याही प्रकारच्या प्राण्यांची मी हत्या करणार नाही, मी हिंसा करणार नाही, अशी प्रतिज्ञा आपण घेतली पाहिजे. आपल्या जीवनामध्ये कधीही कुठल्याही प्राण्यांची हिंसा आपण केली नाही पाहिजे. अदिनदाना वेरमणी, मी चोरी कर्म करणार नाही. कधीही आपण आपल्या जीवनामध्ये छोटी असो मोठी असो, चोरीचं कर्म कधी आपल्या जीवनामध्ये आपण केलं नाही पाहिजे. कामे सुमिच्छाचारा वेरमणी, परस्त्री गमन अथवा परपुरुष गमन
ज्याला व्यभिचार आपण म्हणत असतो, तर ते अकुशल कर्म सुद्धा आपण कधीही आपल्या जीवनामध्ये केलं नाही पाहिजे. चौथा आहे मुसावादा वेरमणी, म्हणजे मी खोटं बोलणार नाही, मी निंदानस्ती करणार नाही, मी चहाडी चुगली करणार नाही, मी व्यर्थ बडबड करणार नाही. आणि पाचवं सिलाई सुरामेर यमज्ज प्रमाद ठाणा वेरमणी शिक्षापदंग समाद्यामी, म्हणजे मी कोणत्याही प्रकारच्या नशिली पदार्थाचं सेवन करणार नाही. ऐक ना, म्हणजे हे 5 शील आहेत. भगवंत असे म्हणतात की ज्या ज्या मनुष्यांना आपल्या जीवनामध्ये सुख हवं आहे, ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे, मी समाधानी असलो पाहिजे, मी आनंदी असलो पाहिजे, माझा परिवार सुखी असला पाहिजे, माझे अपतिष्ट सुखी असले पाहिजे, असं ज्या ज्या मनुष्याला वाटतं बघा, तर त्या त्या मनुष्याने 5 शिलाचं आचरण केलं पाहिजे. या 5 शिलामधील एकही सील जर समजा मनुष्याचं भंग झालं, तर जीवनामध्ये बघा केवळ दुःख आणि दुःख येत असतं. आपण बघतो बघा, अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त होत असतात. या शिलापैकी एकही सील जर म्हणजे मनुष्याने पाळलं नाही, तर संसार बघा उद्ध्वस्त होत असतात. वाद विवाद, भांडण, तंटे हे जीवनामध्ये बघा सातत्याने लोकांच्या जीवनामध्ये असतात. आणि त्यामुळे मनुष्य मग दुःखी असतो, बेचैन असतो, कष्टी असतो, शोकग्रस्त असतो. आणि मनुष्याला असं वाटतं की हे जीवन नकोसं वाटतं. कारण मनुष्याचं जीवन तर अत्यंत पुण्यकर्माचं आहे, कुशल कर्माचं आहे. अनंत पुण्यकर्मामुळे हे जीवन लाभलेलं आहे आपल्याला. हे सहजासहजी मनुष्याचं जीवन लाभलं नाही, बिलकुल. भगवंत असे म्हणतात की मनुष्याचं जीवन अनंत पुण्यकर्मामुळे, अनंत कुशल कर्मामुळे बघा आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे हे जीवन आपल्याला मिळालं आपल्या मातेपित्यांच्या पुण्याईमुळे. परंतु हे जे सुखपूर्वक जे जीवन आपल्याला प्राप्त झालं, तर बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे हे सुखपूर्वक जीवन बघा आपल्याला प्राप्त झालं आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचं कर्म केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले होते, मला जर आयुष्य लाभलं तर सारा भारत मी बौद्धमय करेल. मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माझं संपूर्ण जीवन मी घालवणार आहे, असं बाबासाहेबांचं वचन होतं. पण निसर्गाच्या नियमाला अनुसरून बघा बाबासाहेबांना काय आयुष्य लाभलं नाही. आणि धर्मांतरानंतर केवळ 50-56 दिवसामध्ये बाबासाहेब बघा मृत्यूला प्राप्त झाले. आणि हे जे बाबासाहेबांचं अधुरं स्वप्न आहे, तर ते बघा बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून, बाबासाहेबांचे उपासक म्हणून आपणा सर्वांना बघा ते प्राप्त करायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे. आणि त्यामुळे आपण तसे प्रयत्न केले पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणाले की धम्माचे प्रचारक निर्माण झाले पाहिजे. धम्म प्रचारक जोपर्यंत निर्माण होत नाहीत, अगदी ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे धम्माचा बघा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. आणि त्यामुळे मोठमोठ्या विहार निर्माण झाले पाहिजे, मोठमोठे शंटर निर्माण झाले पाहिजे. आणि चांगल्या प्रकारचे सिलवान, गुणवान, सदाचारी, नीतिवान भिक्खू बघा निर्माण झाले पाहिजे. उपासक सुद्धा सिलवान, गुणवान, सदाचारी, नीतिवान निर्माण झाले पाहिजे. आणि त्यामुळे एक चांगल्या प्रकारचा आदर्श समाज, एक नीतिवान समाज या संसारामध्ये निर्माण झाला पाहिजे. कारण मनुष्य जर नीतिवान असेल, सदाचारी असेल, गुणवान असेल, तर तो वाद करणार नाही, विवाद करणार नाही, भांडण करणार नाही, थंटा करणार नाही. आणि प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने बघा हे सर्व लोक या संसारामध्ये जीवन जगू शकतात. आणि त्यामुळे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे, आपण खूप चांगल्या प्रकारचं जीवन जगावं. या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये बघा हे वर्ष आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा हे अनंत पुण्यकर्माचा हा कालावधी असतो बघा. या पुण्यकर्माच्या कालावधीमध्ये आपण 4 उपोषण पालन केले पाहिजे. संसारिक लोकांनी 4 उपोषण पालन केले पाहिजे. पौर्णिमेचं उपोषण, अष्टमीचं उपोषण आणि अमावस्येचं उपोषण. हे 4 उपोषण आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने पालन केले पाहिजे. आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती बघा सविस्तरपणे उपोषण कसं पालन करावं, उपोषण पालन केल्यामुळे काय लाभ होतो, काय फायदा होतो, कशा पद्धतीने त्याचं आचरण केलं पाहिजे, हे सविस्तरपणे बघा तिथे आपल्याला तुम्हाला उपदेश ऐकायला म्हणजे मिळतील. कारण हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे, अनंत पुण्यकर्म आहे तुमच्या जीवनामध्ये. आणि त्यामुळे सातत्याने आपण शील पालन करावं, आपण वेळोवेळी दान पुण्य करावं. आपल्या जीवनामध्ये दानाची संकल्पना भगवंताने सांगितलंय, दानं ददंतु सद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भिरता हुंतु गच्छन्तु देवता गता. म्हणजे दान पुण्य केल्यामुळे अनंत कुशल कर्म आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. प्रज्ञेचा आपण अभ्यास केला पाहिजे, आनापानसतीची भावना केली पाहिजे, विपश्यनेची भावना केली पाहिजे, मंगलमैत्रीची भावना केली पाहिजे. जेवढे काही चांगल्या प्रकारचे सद्गुण आहे या सर्व प्रकारच्या चांगल्या सद्गुणाला आपण धारण करण्याचा बघा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याचं जीवन क्षणभंगुर आहे, कधी केव्हा कुठे काय होईल हे बिलकुल काही सांगता येत नाही. आणि त्यामुळे जेवढं काही मिळालेलं आयुष्य आहे, तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये बघा
आपण नेहमी चांगल्या प्रकारचे कुशल कर्म पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगल प्रसंगी वावीकर परिवाराने सुद्धा अत्यंत स्वादिष्ट अत्यंत रुचकर अशा प्रकारचं भोजनदान दिलं. या निमित्ताने चिवरदान आर्थिक दान सुद्धा ते करत आहे. तुम्हा सर्वांना सुद्धा भोजनदान आहे. म्हणजे हे कुशल कर्म आहे, हे पुण्यकर्म आहे, चांगल्या प्रकारचं कर्म आहे आणि सातत्याने अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म आपण केलं पाहिजे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो याचं सातत्याने बघा आपण चिंतन मनन केलं पाहिजे आणि चांगल्या प्रकारचं एक धार्मिक जीवन एक धार्मिक जीवन जगण्याचा बघा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता श्रद्धा संपन्न उपासक बाळासाहेबजी मार्तंड वावीकर परिवाराने अत्यंत सुंदर असं हे घर निर्माण केलं आहे. या घरामध्ये राहत असताना संपूर्ण वावीकर परिवारांना त्यांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि बल प्राप्त हो. त्यांच्या सर्व प्रकारच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. म्हणावं साधू साधू साधू. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. सुखी हो, मंगल हो.